नियमाप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 16 मधील रामनगर विभागातील शिवसेना शाखा व रामनगर उत्सव मंडळाच्या माध्यमातून मोफत वह्या वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। गेले 30 ते 35 वर्ष शिवसेना शाखेतर्फे रामनगर व आजूबाजूच्या परिसरातील गरीब गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने हा अखंड प्रवास सुरू आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील रामनगर परिसर हा कष्टकरी कामगारांचा विभाग म्हणून ओळखला जातो। या परिसरातील पालक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात आणि ह्याच विद्यार्थ्यांना आपल्याकडून सहकार्य मिळावे, त्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शाखा रामनगर हा उपक्रम राबवत आहे। यंदा 10वी व 12वी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ व माजी नगरसेविका शिल्पा वाघ तसेच माजी नगरसेविका मनीषा कांबळे व समाजसेवक सचिन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमात शिवसेना वागळे विभाग प्रमुख व पाटण तालुका संपर्क प्रमुख पळेज सारखे, शिवसेना वागळे उपविभाग प्रमुख संतोष पठाणे, शिवसेना महिला आघाडी वागळे विभाग प्रमुख साक्षी पठाणे, शांतीनगर शाखा प्रमुख शशिकांत जाधव, कैलासनगर शाखा प्रमुख किसन वाळुंज इतर मान्यवरांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रामनगर शिवसेना शाखा प्रमुख दत्तात्रय आरोटे, सुरेश कंवर उपशाखा प्रमुख, विश्वनाथ पाटील उपशाखा प्रमुख, प्रकाश दाबेकर उपशाखा प्रमुख, अजय उतेकर उपशाखा प्रमुख, संदीप साप्ते उपशाखा प्रमुख, लक्ष्मण जाधव उपशाखा प्रमुख, आभा जाधव उपशाखा प्रमुख, गणेश जाधव कार्यालय प्रमुख शिवसेना शाखा रामनगर, सुनील मोगल, सचिन विस्पुते, सचिन हुमने, अनिकेत शर्मा, सुरेश यादव, तेजस कंवर, सुयोग साळुंके, अनिकेत तुंबडे, तुशांत कंवर, तर महिला आघाडीमध्ये सुनीता कंवर शिवसेना महिला आघाडी वागळे उपविभाग प्रमुख, नीता सुर्वे रामनगर शाखा संघटक, रेश्मा पालव, फुलसुंदर, सुनीता पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मध्ये चांगल्या मार्गाने आपल्या उद्योगातले यशस्वी सागर सावंत
सगळ्यांना या ठिकाणी भेटलेले खाल्लेली आहे त्यांना आपल्या कार्यक्रमाची भड़कले बुआ हमारे को बंद करना चाहता क्या जल्दी वाइट आगे आगे दो अच्छा
इससे फोटो में असं रे फोटो में असं संपून टाका दोन चार वया लागतात याला 5 दे. नावे घेतली कुठे झोपले होते का? 3 दिवस नावे घेतली आपण.
मुलांना ज्यांनी या ठिकाणी आपल्या नावाची नोंद केली असेल त्या विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांनी आपलं नाव दिलं असेल तरी डॉक्टर वाघ यांच्या तर्फे जायक वाटप या ठिकाणी स्कूल बॅग शालेय जाण्यासाठी बॅगचं वाटप करण्यात येत आहे बॅगचं पण त्यांनी नावा कृपया नवीन नावं गेलेली नाहीत त्यांना कुपन दिलेली आहेत यांच्या सुरुवातीला आणि शाखा प्रमुख दत्तात्रय आरोग्य यांच्या उपस्थितीत त्यांना बॅग वाटण्यात येते जे चांगल्या टक्क्याने पास झालेले आहेत पुष्पकांना टोकन किसको त्यांना सन्मान या ठिकाणी शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख दत्तात्रय आरोग्य आणि डॉक्टर वाघसाहेब सुशीलपताई वाघ यांच्या समेत त्यांना अभी एवढा नव्हता
झालं. झालं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्या उपक्रमाचा अनुसरून आज रामनगर शाखेमध्ये आरोटे बुवा शाखा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हा वह्या वाटपाचा प्रोग्राम घेत आहोत। त्यासाठी आपले समाजसेवक सचिन कांबळे, उपविभाग प्रमुख सचिन कांबळे, नगरसेविका मनीषा कांबळे, उपविभाग प्रमुख संतोष पडाणे, तसेच पदाधिकारी, शाखेचे पदाधिकारी, रामनगर शाखेच्या पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहून हा आपला वह्या वाटपाचा प्रोग्राम जो आनंद दिघे साहेबांनी आपल्याला जो पायंडा पाडून दिलेला आहे तो दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे यावर्षी इथे घेतला आहे। आणि त्यासाठी 10वी आणि 12वी या शैक्षणिक वर्गात ज्यांनी उत्तुंग यश मिळवलं आहे त्यांच्यासाठी वह्या प्लस आपल्या नगरसेविका यांच्यातर्फे मनीषाताई कांबळे यांच्यातर्फे आपण शालेय बॅग याचं वाटप करण्यात आलं आहे। तसंच 1ली ते 10वी मुलांना 10 वह्या देऊन आपण त्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत। हा दरवर्षीचाच उपक्रम आहे आपला। आपण या शाखेच्या निमित्ताने, या शाखेच्या वतीने आणि आपले आरोटे बुवा शाखा प्रमुख आणि पूर्ण शाखा जी आपली आहे त्यांच्या वतीने हा उपक्रम राबवत असतो। आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही सगळे इथे एकत्र, शिवसेना आपली एक फॅमिली, कुटुंब, जसं आपले प्रमुख नेते माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला एकत्र कुटुंब, एकत्र धाग्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळ्या शाखेच्या, इतर शाखेची सगळेजण इथे येतो आणि हा उपक्रम त्यांच्या बरोबर मार्गदर्शनाखाली राबवत असतो। सर्वप्रथम धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी जो घालून दिलेला कार्यक्रम आहे सर्व शिवसेना शाखेकडून आणि आपले माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवतो आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असतो की जे लोक वह्या पुस्तकं घेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवला जातो। आणि गेल्या अनेक वर्षापासून या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप, सगळ्यात मुख्य मोफत वह्या वाटप केलं जातं आणि मुलं त्याचा लाभ पण घेता। आपण पहिली त्यांची नोंदणी करतो, सगळी गरजू विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते आणि नंतर वह्या वाटप केलं जातं। त्यामुळे असंख्य मुलं, ही वस्ती पण आपली तशी गोरगरिबांची आहे, त्यामुळे घरकाम करणारी लोक असतात, हातावर पोट भरणारी लोक असतात आणि त्या मुलांना ह्या वह्यांची खरोखर गरज असते। बाहेर जी गर्दी आहे ती आपण जर बघितली त्याने आपल्याला समजून येईल की खरंच विद्यार्थ्यांना गरज असते या वह्या पुस्तकांची। त्यामुळे अनेक शाखांमध्ये आणि आपल्याही सगळ्या शाखांमध्ये ठाण्याच्या, शिवसेनेच्या हा उपक्रम राबवला जातो आणि असाच राबवला जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही शालेय मुलांना वह्या वाटप चालू केला आहे। आपली दिघे साहेबांची ही परंपरा आम्ही त्यांचा पायंडा त्यांनी घालून दिलाय आणि त्यांच्या ह्याच्याने त्यांचा वारसा म्हणून आम्ही हा वह्या वाटप किंवा 10वी 12वीचा सत्कार हे आम्ही दरवर्षीप्रमाणे करत असतो। रामनगर शाखा, आपल्या शाखा प्रमुख आहेत आरोटे दत्तात्रय आरोटे, त्यांच्यासोबत आणि आम्ही सगळे नगरसेवक, मी म्हणा किंवा
विभाग प्रमुख साक्षीताई पठाणे आणि या सगळ्या महिला या सगळ्या ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवतात. मुलं पण भरपूर असतात आणि कसं ह्याचा सगळ्या आमच्या मुलांना ह्याचा फायदाच होत असतो वया वाटप आणि त्यांना पण प्रोत्साहन मिळत असतं. पुढच्या वर्षी 10वी 12वीचा आम्ही सत्कार करतो. दरवेळेस त्यांची कशी प्रगती होत असते यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि हे सगळे आमच्यासोबत आहेत. धर्मवीर आमच्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय आनंद दिघे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी वया वाटपाचा हा कार्यक्रम 1985 पासून चालू आहे. शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्या यांच्या सर्वांच्या सहकार्याने गेली 40 वर्ष हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या शाखेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेपासून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेच्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शिवसेना कार्यरत असते. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सतत जनकार्य, जनतेसाठी 80% समाजकार्य करत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून या शाखांमधून हा कार्यक्रम वया वाटपाचा असो, छत्री वाटपाचा असो किंवा सर्वसामान्य जनतेला ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचा वाटपाचा जो कार्यक्रम असतो तो मोफत शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो. गेली अनेक वर्ष दिघे साहेबांच्या कार्यालयामध्ये कमी दरात, स्वस्त दरामध्ये सर्व स्तरातील लोकांना वया वाटपाचा कार्यक्रम हा चालू आहे, सतत चालू आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे लाडके मुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी हे सर्व कार्यक्रम जसे पहिले चालू होते तसे पुन्हा सुरू आहेत. जनतेची कामं होत आहेत, जनता आनंदी आहे आणि ज्याप्रमाणे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिंदे साहेबांनी ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या योजना तर लागू आहेतच. त्याचबरोबर शाखांमधून जरी सत्ता असली तरी जनतेचं कार्य करण्याचं शाखेमधलं जे कार्य आहे ते अजिबात थांबलेलं नाही आहे. त्यामुळे या शाखेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि असंच कार्य जनतेसाठी या शाखेच्या वतीने चालू राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो.